नाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा सत्यं मंत्र सत्यं सत्यमेकं परं वदामि अन्यथा शरणं नास्ति एव शरणं मम तस्मात् कामभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोदेव मातुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमत्तावरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं गुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरये नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम माताय नमः ओम भोलानाथाय नमः पवित्राणी पावनभूमी जळगाव आणि जनार्दन एकाच राशीसह काहीतरी संबंध नाते आपल्या गावाचा आणि भगवंताच्या म्हणून प्रथमतः आपल्या गावातील आपलं ग्रामदैवत हनुमान यांना चरणी वंदन करूया. तसं महादेवाचं नाव काय? पांडुरंगेश्वर महादेवच्या चरणी वंदन. आणि कोणत्या मध्ये करणे? महादेवाचं गणपतीचं आहे आणि विठ्ठल नाही हे नवीन कोणतं चालू आहे? हे गणपती बाप्पा आणि राम लक्ष्मण श्रीरामांनी गणपती बाप्पा तुझा हे सर्व संगम झाला जेव्हा झालं आपल्या नगरीतील श्रीराम तो हनुमानजी श्री गणेश त्या पांडुरंगेश्वर जेवढ्या जीव देवतांचे ते वंदन करूया. त्याप्रमाणे आपल्या समोर पालखीमध्ये ज्यांचं अधिष्ठान आहे करेल ते कार्य घरी मागायचं. तर आपण काय म्हणतो मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे चांगले चालू लागले बाबा तुम्हामुळे मुखे बोलू लागले बाबा तुम्हामुळे अंगाला दृष्टी आली बाबा तुम्हामुळे वाद मायाला पोळ झाले बाबा तुम्हामुळे आणि काय राहिलं अनेक व्यसन मुक्त झाले बाबा तुम्हामुळे. अशा द्या नवीन महिमा सामान्य संत असा त्यांचा महिमा आहे. ज्यांची देवीची परंपरा आहे ते पैठण नाथशक्ती ज्या नाथशक्तीच्या नाथशक्ती म्हणजे काय 6 पर्व किती 6 पर्वकाल वगैरे एकाच दिवशी घडली जात आहे. तो पर्वकाल म्हणजे उद्याची नाथशक्ती. कोणकोणते 6 पर्वकाल आहे सांग हो कोणकोणते 6 पर्वकाल आहे? श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये गुरुभक्तीचं आणखी एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हा पर्वकाल नाथषष्ठीचा पर्वकाल. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीला जन्मतिथी येते. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी 1500 म्हणजे 16व्या शतकातली कथा आहे. जनार्दन स्वामींचा जन्म नाथषष्ठीचा. जनार्दन स्वामींना जो दत्त भगवंताचा साक्षात्कार झाला तो नाथषष्ठीचा आणि जनार्दन स्वामींची समाधी ही नाथषष्ठी. हे झाले गुरुंचे 3 मुहूर्त बरं का. आता नाथ महाराजांच्या जीवनात काय घडलं? अनुग्रह जो आपण जसा बाबाजींचा अनुग्रह घेतलेला आहे
त्या अनुग्रहाचा मूर्त नाथषष्ठी आहे नाथ महाराजांच्या. आणि दत्त भगवंताचा जो साक्षात्कार नाथ महाराजांना झाला तीही नाथषष्ठी. असे 5 मुहूर्त झाले बरोबर. आणि मग नाथ महाराजांनी स्वतः हे पृथ्वीवरून जाण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा देह नाथ महाराजांचं शरीर गोदावरीमध्ये अर्पण केलं, समाधी जलसमाधी घेतली. तो दिवस सुद्धा नाथषष्ठी. असे 6 पर्व कर. त्या बघा संतांचा महिमा असतो की 6 बघा पर्वकाळ ज्या तिथेवर राहतात ती नाथषष्ठी. त्या निमित्ताने हा दिंडी सोहळा या बघा आपल्या गावापासून जात असताना की काहीतरी बघा आहे की तुमचं काही लोकांना आता बरं का बाकीचे गाव नव्हते का? हो, बाकीचे गाव नव्हते का? लक्षात आपण म्हणतो दाणे दाणे पब्लिक आहे, दाणे दाणे पब्लिक आहे खाने वाले का नाथांची दिंडी बघा जाणार होती बाबांची. ती दिंडीचं नाव कोणत्या गावात लिहिलं होतं? यावर्षी बघा, पुढच्या वर्षी नाही सांगत आम्ही. यावर्षी कोणत्या गावात लिहिलं होतं? प्रत्येक बाबा निमंत्रण द्यायला होते का? सांगा, कोणी आलं का निमंत्रण द्यायला? मग तुमच्याच गावात का आली? तुमच्या गावात का आली? हा बघा महत्वाचा मुद्दा आहे. याला म्हणतात दाणे दाणे पब्लिक आहे, खाने वाले का नाम. आणि जळगावकरांना कोणतरी पुण्य बघा आपलं उदयाला आला. आपण भगवतापूर्वी चालू ठेवा, तो या भावा सापडला की. आणि या माध्यमातून आज ही दिंडी या जळगाव नगरीमध्ये आले असताना आपण सुद्धा भावपूर्वक बाबांच्या पालखीचं पूजन केलं. त्या बाबांचं ज्या पादुका आहे बघा, पादुका ज्या महत्वाच्या पादुका ज्या मुख्य पर्व कालावर बघा ज्याचं दर्शन घडतं अशा पादुकाच्या पैठणला नाथांच्या दर्शनात जात असते त्याच्या पादुकाचं दर्शन. तसंच या दिल्लीमध्ये असलेले आमचे ब्रह्मचारी रामानंदजी, ब्रह्मचारी वर्ग शिवदास, ब्रह्मचारी आपले विष्णूजी वर्ग, त्यामुळे माधवानंद वर्ग असे सर्व साधक तसं उपस्थित असले बघा. आमचे अरुणशेठ बाबा भालचंद्र काका, आमचे पाटील ते कस्तूर पाटील निलवंडेकर, तसंच उपस्थित असलेले आपल्या तालुक्यात पाटोद्याचे कृष्ण त्याप्रमाणे आमचे ज्येष्ठ माणसिकडचे आहे ना आमच्याकडे आपली मानवडच्या तिकडचे. तर कोणत्या गावचे आणखी जेवढी झालेले या भाडगाव आश्रमात किती जणांचे उभे बघा भाडगाव वसंतराव बरोबर तुम्हाला जर काय वाजून भाडगाव बरं का सुंदर नियोजन बरं का भाडगाव आश्रमात बरं का की काय बघा त्यांच्यामध्ये बाबांनी शकली बरं का. तिथं का गोशाळा झाली, सुंदर कुठे झालं, ध्वज झाला, ती कंपाऊंड शेतीचं झालं. अशाने बघा उपक्रम त्यांनी त्या आश्रमात सुरू केले असून सर्व कष्टात सर्व लोक त्यांना मदत करतात. जर कारण त्या भाडगावकरांचं अशा अनेक गावगावचे आश्रम बघा. जसा आपण विषय का येरणगावच्या मग माझ्या नातेच्या मी आमच्या अनेक माता भगिनी आमच्या काळेतर उपस्थित आहे, आमच्या कासारथे उपस्थित आहेत, इतर महिला उपस्थित आहेत. दिंडीवाला कोणत्या महिला उभ्या राहा ना, दिंडीमध्ये येणाऱ्या महिला सांगा बरोबर. आता बघा बाया इथल्या बायांनी विचार करा बरं का. बघा तुम्ही बाय ह्याच बाय बरं का, तुम्ही बाय जागामध्ये या सुद्धा बाय फक्त काही फरक आहे तुम्हीमध्ये. मग तुम्ही पुढे आता निदान कमीत कमी निदान त्या दिल्लीमध्ये काय वेळ कमी आपण गेला म्हणू का मग खाली बसणाऱ्या बायांचा आपण असं अगोदर थोडा वेळ कमी ना. कारण बघा संसार सोडा असं बाबांना सांगितलं नाही तर काय म्हणतात जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत होगी काम से लेकिन कुछ समाचाने कावलं प्यार करू सी. मग थोडा वेळ कमी नाही दिंडीवर प्रेम करायचं आमच्या मध्ये उभी झाल्या. याचा दिंडीमध्ये आमच्या भाव बरोबर ते टाळ्यांचे अभिनंदन करायला म्हणून म्हटलं जातं समयचे पहिले भाग्याच्या अधिक. आता जळगावमध्ये एवढीच लोक आहे का सांगा, एवढेच लोक ज्यामध्ये नाही का. मग आता काही दुकानदारी चालली, काही शेतीची कामं चालली, काही आपल्या घरामध्येच काही करू लक्षात घ्या. याला म्हणतात धान्य पण ठीक आहे खाने वाले का नाम. बघा ज्यांचं नाव लिहिले ना ते बरोबर का तिथं उपस्थित आहे. विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. मनुष्य ध्येय मिळाल्यानंतर आपण
काय केलं पाहिजे? पुण्य आणि पापाला. पुण्य पापाचं गणित बघा, ज्याला समजलं ना तो सक्सेस झाला पाहिजे. कोणतं गणित समजलं पाहिजे? पुण्य आणि पाप. ते आपण जे दररोज करतो ना ते किती पाप करतो, किती पुण्य बघा, हे ज्याला समजलं त्या सक्सेस तुला झाले. म्हणून आपल्याला फक्त मनुष्य जगणं मनुष्य म्हणून बाहेर जायचं नाही. त्यावेळेला मनुष्य जगून काय करायचे त्यासाठी बघा निवृत्तीनाथ महाराज बघा, निवृत्ती महाराजांनी उपदेश केला. कमी उपदेश केला. श्री संत निवृत्तीनाथ महाराज ज्यांना सदाशिवाचा अवतार मानला जातो ते बघा तुमच्या संसारी जीवाला उपदेश करतो. बघा कोणता उपदेश बघा निवृत्तीनाथ महाराजांनी संसारी जीवाला केला. तर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्या संसारी जीवाला वाटतं आपलं सार्थक व्हावं. आता तुम्ही एवढं बसेले पण वाटतं का मी यमपुरीला जावं, महानदी नरकात जावं, नरकाला जास्त मला वाटतं का? प्रत्येकाला वाटतं मी कोणी यमपुरीला न जाता का नाही, नरकाला तर कोणी स्वर्गात होई कोणाला गुरुच्या चरणापाशी गेलं बाई असा भाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज बघा सर्व तुमच्या संसारी जीवाला उपदेश करतात. का उपदेश करतात? ज्या संसारी जीवाला वाटतं माझ्या नवऱ्याचं सार्थक झालं पाहिजे, माझ्या आयुष्यात तीच झालं पाहिजे. बघा त्यांनी काय केलं पाहिजे बघा, याचं उत्तर नाथ महाराजांनी त्यांच्या गीतामध्ये दिलं. काय म्हणतो बघा ते गीता निवृत्तीनाथ महाराज? मी पावना निवृत्ती म्हणे शरण जा, निवृत्ती म्हणे शरण जा, गुरुना होईल सार्थक सांगतो तुम्हाला. निवृत्ती म्हणे शरण जा, गुरुना होईल सार्थक सांगतो तुम्हाला. चुकवी चौऱ्यांशीचा, चुकवी चौऱ्यांशीचा, चुकवी चौऱ्यांशीचा तेरा या गीतामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात? निवृत्ती म्हणे शरण जा, गुरुला. कोणा शरण जावं लागेल? गुरुला. म्हणजे गुरुला शरण जातील तर त्यांचं काय होईल? मग त्यांना काय फळ मिळेल? होईल सार्थक सांगतो तुम्हाला. जे गुरुला जातील शरण जातील त्यांच्याच बघा नवद्याचं सार्थक होईल. म्हणजे सार्थकच होणार नाही तर पुढे निवृत्तीनाथ मार्ग म्हणतात ते आपल्या चौरशीचा फेरा सुद्धा काय करतील? सुखदर्शन राहणार नाही. आणि म्हणून तुझे सुंदर उपदेश कोणी केला? कोणी केला? श्री संत निवृत्तीनाथ महाराज ज्यांना सदाशिव अवतार आता ज्यांच्या आता दिंडी सोहळा घेतली पुणे सोहळा संपन्न झाला. आता 751च ना 751 वगैरे जन्मोत्सव साजरा झाला निवृत्तीनाथ महाराजांचा. असं बघा महिमा ज्यांचा आहे. म्हणजे आणखी पुढे काय म्हणतात? आणखी पुढे काय म्हणतात? आणखी म्हणा ऐकलं. भूलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. भूलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. जगी आले किती आणि गेले किती, जगी आले किती आणि गेले किती, नाही सारा दिवसाचा बाजार सारा, दिवसाचा बाजार सारा. ती पावना तू पावना, मी पावना तू पावना. दिवसाचा बाजार सारा, दिवसाचा बाजार सारा. असं कोण म्हणतं? निवृत्तीनाथ महाराज. काय म्हणतात? बोलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. पृथ्वी आपलं नाही. जगी आले किती आले किती आणि गेले किती. आता तुमच्या जगामध्ये किती जन्म घेऊन गेले की लक्षात नाही. तुम्ही कोणाचं नाव घेता सांगा?
सांगा ना, किती जरी घेऊन गेले की आम्हाला, मग कोणाचं नाव सांगा ना, एक जणांचं नाव तर सांगा ना. आपल्या डाव्या पुढे आपल्या समजा आपल्या डाव्या समजा वंश सांगा. तसं नाथांच्या वंश आपण समजून घेऊ. जसं नाथांचं आपण घेऊ गेलं नाही, हरी भक्त योगीराज महाराज गोसावी एक बस आहे. लक्षात द्यावं. जगी आले की आणि जगी गेले की नाही थारा 2 दिवसाचा बाजार. त्यामुळे काय करशील याची ती बागीला. काय करशील या शेती वाडीला, ढोर ढोर या बैल जोडीला. काय करशील या शेती वाडीला, ढोर ढोर या बैल जोडीला. सर्व येथे राहणार संगे नाही येणार, सर्व येथे राहणार संगे नाही येणार. संगे येणारा कोरा कपडा, त्यानं दिवसांचा बाजार सारा, त्यानं दिवसांचा बाजार सारा. मी पण मग किती दिवसाचा बाजार आहे तुमचा? 2 दिवसात आहे की एक यायचा नाही जायचं नाही त्याने. म्हणून सर्व बाई भक्तांना की गुरुला शरण जाणं किती महत्वाचं आहे. आणि नुसतं गुरुला शरण जायचं नाही, त्याबरोबर पण हात माझे आणखी वाढला की गृहस्थी जीवासाठी बघा धन्य संसारी कोणाला बघा. धन्य संसारी कोणता संसारी जीव धन्य आहे बरं का, याचं वर्णन कोणी केलं? नाथ महाराजांनी भागवतामध्ये. नाथांचा भागवत 11 स्कंद आणि त्या 11 स्कंदामध्ये नाथ महाराजांनी वर्णन कोणाचं केलं? तुमच्या संसारी ग्रस्ती जीवाचं बघा. नाथ कोणाचं वर्णन केलं की धन्य बघा संसारी त्यांनी कोणा म्हटलेलं बघा. धन्य संसारी त्यांनी कोणा म्हटलेलं आहे? तर अध्याय नंबर 2 बघा. किती? अध्याय सेकंद 2 नंबर अध्याय. होळी नंबर किती आहे? 773 म्हणजे 773. 773 म्हणजे किती? 773 बरं का. किती होळी नीट वाजता सांगा. दुसरा नाही होळी नंबर किती? 773 अध्याय कितवा? दुसरा. भागवत कोणाचा? नाथ बाबांचा. नाही बघा 12 स्कंदी भागवत आहे. तुम्ही दुसरा कोणत्या भागवत बसाल? मात्र कोणत्या भागवत पाहायला लागेल? एकनाथ महाराज. श्री सार्थ एकनाथी भागवत आहे. आणि अध्याय कितवा? दुसरा. अध्याय 2. होळी नंबर किती? 773. त्या 773 होळीमध्ये नाथ महाराज कोणाचं वर्णन केलं? धन्य संसारी कोणी बघा. कोणाला धन्य संसारी नाथ महाराजांनी म्हणलेले? त्यावेळी नाथ महाराज म्हणतात ऐसे ज्याचे जीवेवरी. काय म्हणतात नाथ महाराज? ऐसे ज्याचे जीवेवरी नाम नाचे निरंतरी. काय म्हणतात महाराज? ऐसे ज्याचे जीवेवरी नाम नाचे निरंतरी. धन्य धन्य संसारी स्वानंदी हरी गलत प्रसादी. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. म्हणून बघा नामस्मरण करणं किती महत्वाचं आहे लक्षात ठेवा. ते प्रमाण नाथ महाराज नाथ महाराज म्हणता लागले. 2-4 आपण प्रमाण नाथ महाराज घेणार आहोत की ह्या मुखाने नामस्मरण किती महत्वाचं बघा. आता ज्यांनी नामस्मरण ज्यांनी जे करतात ना त्यांचा महिमा पुन्हा नाथ महाराज गायला बघा. जसा प्रथम धन्य संसार कोण म्हटलं? धन्य संसार कोण म्हटलं? बघा ज्यांच्या जिजेवर नेहमी कोणाचं नाव असतं? नामस्मरण भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना का धन्य संसारी. आता जे नामस्मरण करतात बघा त्यांचा महिमा नाथ महाराज गायला बघा. कोणाचा महिमा गायला? जे नामस्मरण करतात त्यांचा महिमा. अध्याय नंबर किती? 2 बघा. 2 होळी नंबर किती? 548. किती? 548. 548 मध्ये नाथांनी कोणाचं वर्णन केलं? कोणाचं वर्णन केलं? जे आपल्या मुखात नामस्मरण करतात त्यांचं वर्णन केलं. आणि त्यावेळी नाथ काय म्हणतात? रामकृष्णादी नामश्रेणी. काय? रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी. लक्षात घ्या. तीर्थे ते लोटांगणी. पुढे सुरवर चरणी लागेल सरकार म्हणजे लक्षात
जे आपल्या मुखाने नामस्मरण करतात त्यांचा महिमा गाताना आपण म्हणतात, रामकृष्णादी नाम श्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी तेथे तीर्थेती लोकांगणी सर्वचरणी सोय लागेल. म्हणजे तीर्थ कोणाच्या पायाजवळ येत्या, तीर्थ कोणाच्या पायाजवळ येतात, बघा ते नामस्मरण करणार त्यांच्या पायाजवळ तीर्थान घ्यावं लागतं. एवढंच नाही तर स्वर्गामध्ये मग पुढे देवी नका ते सुद्धा कोणाच्या पाया पडतात. आणि म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. बघा बाईने सुद्धा काय करावं का, निंदताना प्रवताना भाजी करताना स्वयंपाक करताना काय म्हणायचं, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. स्वयंपाक बघा ज्या बाया स्वयंपाक करताना काय करते, बरोबर इतर बरोबर न करता नामस्मरण करते तर काय होईल, काय होईल, हां त्यांची घरची माणसं बिघडणार नाही, त्यांची घरची माणसं व्यसन करणार नाही. म्हटलं केव्हा काय काय भाजी करताना पोळ्या करताना भाकरी करताना काय करा, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. बघा हे नामस्मरण किती श्रेष्ठ बरं का. आता तुम्ही सर्व संसार जीव आहे ना, इथं जेवढे तुम्ही बसेले कोणाला असं वाटतं मी नाकाला गेलं पाहिजे, उभे राहा तुमच्या जागामध्ये मी यमपुरीला गेलो पाहिजे असं वाटतं का, मी 84ला असताना वाटतं का, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं माझा उद्धार झाला, माझा उद्धार झाला म्हणून चालेल का. आता समजायला का तुम्हाला, त्यांनी मसाईनं म्हणून चालेल का, त्यासाठी आपल्याला काहीतरी काय करावं लागेल, त्याच्यानं काय करावं लागेल सर्व का, साधन काय करावं लागेल, संसारी जीवाला साधन करावं लागेल. साधन केल्याशिवाय तुमचा संसार उद्धार होणार नाही. मग कोणतं साधन करावं लागेल याचं उत्तर बघा नाथ महाराज दिलं भागवतामध्ये. कोणत्या ग्रहस्थी बघा जीवाचा उद्धार होईल त्याचं कोणतं साधन करावं लागेल याचं उत्तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलं बघा. आधी नंबर किती डबल वन म्हणजे 11 वर्गा, अध्याय किती 11वा. ओळी नंबर किती 1590 म्हणजे 1519 बघा. त्या 19 मध्ये नाथ कोणाचा महिमा सांगितला, ज्या संसारी जीवाला वाटतं माझा उद्धार व्हावा त्यात कोणतं साधन केलं पाहिजे बघा. याचं उत्तर नाथ महाराज दिलं. काय म्हणते नाथ महाराज, सांडोनी सकळ साधन जो करी साधू भजन तेव्हाची त्याचे शुद्ध मन सत्य जाणं उद्धव. काय लक्षात ठेवायचं, किती सुंदर आणि सोपं साधन सांगितलं बघा. काय सोपं सांगितलं साधन, सांडोनी सकळ साधन. म्हणजे तुम्हाला कोणते साधन करू नका, सगळं साधन सोडून द्या. जो करी साधू भजन, फक्त कोणाचं भजन करा, साधू म्हणजे गुरुचं. अशा रीतीने बघा जो संसारामध्ये राहून गुरुचं भजन रूपी साधन करी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. अशा रीतीने संसारात जीवासाठी अनेक तरुणोपाय बघा नाथ आणि भागवताने सांगून दिले. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मग बाबाजी म्हणायचे भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा, वाचाल तर वाचा, वाचाल तर वाचा. पण काय वाचायचं हां म्हणून बघा. म्हणून बाबांनी आवाहन केलं बघा अनेक बायकांना. काय आवाहन केलं, जसं घरामध्ये देवघर राहतं ना, देवघरात काय काय ठेवायचं लक्षात, देवघरात किती देव असावे बघा, 7 किती बघा, 7 देवघरात ठेवा का. जास्त देव ठेवून गर्दी करू नका नाही देवघरामध्ये. नाही तर बरेच लोक काय करतात, ह्या देवाला गेले आली जगन्नाथपुरीचा देव आणला, इकडे रामेश्वर तिकडे देव आणला, गेले उत्तरबक्षला तिला देव आणला, तर पुढे दिले देवघरात, सारी गर्दी झाली. त्यामुळे देवपूजा करतात तर कदरू जाते माणसाला. आणि म्हणून किती देव खायचे फक्त लक्षात का, आपल्या देवघर किती देवघर किती देव असाय फक्त ते 6 दिवस सुद्धा लक्षात तुमचं ते 6 दिवस आहे. पहिलं कोण सुकर्ता म्हणजे कोण, पहिला गणपती. दुसरं कोण आपली कुलदेवता, समजा खंडेराव असं खंडेराव दिवस देवी बघा आपली कुलदेवता. तिसरं ते सांगा ना, वंश आपली पूर्वजून गेली ना त्यांचं एक बघा. तसे आपले पूर्वज 3. चौथं कोण
तर मग सांगा ना, तर आपले गुरुचं अधिष्ठान बघा, गुरुची पादुका ठेवा, मूर्ती ठेवा. गुरु चौथं कोण? आपण वैष्णव भक्त असले, विष्णू भक्त असले तर रामाचं ठेवा, विठ्ठलाचं ठेवायचं. शिवभक्त त्यांनी काय करायचं? शिवलिंग ठेवायला लागतं. शिवलिंग पहिला जे ज्या भक्ती ज्या ज्या भक्ती तुम्ही करतात त्या देवता अधिष्ठान देवघरात ठेवा. हे किती झाले? 5 झाले. 6 कोण राहिला आता? हां बघा, आदिमाय क्षेत्र, आदिमाय शक्ती. अशा रीतीने देवघरात ती देव ठेवायचे, फक्त जास्त गर्दी करायची. त्याप्रमाणे बघा, धर्मशास्त्र म्हणतं देवपूजा केली ना तर त्या काहीतरी दक्षिण मागितली पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे म्हणून, तर तुमची देव केली सिद्धी जाते बरं का. तुमच्या घरात देवपूजी दररोज तुम्ही करता ना, ती सिद्धी जाईल म्हणून काय केलं पाहिजे? काही दक्षिण वागायच्या देवाला दिली पाहिजे. मग त्यासाठी बघा बाबांनी काय आवाहन केलं ना बघा, एक दानपत्र येतं, काय तर दानपत्री ठेवतो दिवशी बघा. आणि देवपूजा झाली काय करायचं? का बघा दक्षिणा अर्पण करायची? आपण केलेल्या जी पूजा आहे ते पूजा सिद्धी झाली, ते फळ मिळालं बघा, म्हणून त्या देववरती दक्षिणा अर्पण करायला पाहिजे. त्याप्रमाणे आणि मग जी दक्षिणा जी तुमच्या दानपेटीची जमा झाली ती काय करायची? आश्रमात आणून द्यायची. घरी कामं दिखात जाईल लक्षात ती कुठं आणून द्यायची. मग बाबाच्याच काय करा माहिती आहे का? आपल्या ज्या गोशाळा तर आता तुम्हाला सांग ना किती गोशाळा जातात आपल्या, असं ते गोशाळा जातात त्या गांच्या सेवेसाठी वापरली जाते. नवीन आणि मंदिराचं काम करत नाही, त्या मंदिराच्या सेवेसाठी वापरलं जातं त्याच्या. अशा रीतीने देवघरात काय ठेवायचं ना? दानपेटी का ठेवायची? हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचं म्हणजे आणखी बघा, देवघरात आणखी काय करायचं? भागवत. बघा बाबाजी काय म्हणायचे बघा की भागवत बाबांचं काळीचे. काय म्हणायचे बाबाजी? म्हणजे भागवत बाबांचं काळीचे बघा. आणि म्हणून बाबाजी भागवताविषयी वर्णन करताना काय सांगायचे? म्हणे दररोज बघा काय होता, काय करा? भागवत आता एक श्लोक तरी वाचा. काय म्हणायचे? एक श्लोक तरी वाचा. नाही एक श्लोक वाचायला वेळ मिळाला तर 5 वेळा तरी घ्या. नाही 5 वेळा गेला तर एक ओळी तरी वाचा. नाही एक ओळी वाचा आणि ते काय करा? घराच्या बाहेर निघण्यापूर्वी भागवत दर्शन घ्या. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार असं नाही बघा त्या भागवताचं. म्हणून घरात काय ठेवायचं? भागवत. कोणत्या भागवत? मात्र ही सार्थ एकनाथी भागवत. अशा रीतीने मला भागवता नाही म्हणून जळगाव घरान की सुंदर असं नियोजन या दिवशी केलं. आणि सुंदर महाप्रसाद काय बनवेल? काय बनवेल? काय आता शिरा भागवला. शिरा का जायचं? साखरेचं बोलत नाही बरं, साखरेचं शिरा सुंदर असं महाप्रसाद म्हणजे जळगावर काय होत त्यांचा हा प्रसाद. ज्याला म्हणजे दाणे कमी खाणे वाले का नाम. ज्यांचं नाव लिहिलं त्यांना मिळेल की हो, शेतात जे पैसे रेटे त्यांना मिळेल का? काय मिळणार नाही, त्याचं नावच लिहिलं नाही. ज्यांचं नाव लिहिलं ते बरोबर दिले लक्षात येईल. असं माहिती बघा अध्यात्माचं आहे. आणि म्हणून जळगाव करणार गावचं नाव काय? जळ. आता जळ म्हणजे बघा आपण म्हणतो ना जळ म्हणजे का पाणी? का पाणी सुद्धा होतं. जळ म्हणजे जळ म्हणजे काय म्हणतो ना? शुद्ध अग्नी. नाही जळ म्हणजे काय? तो नाही का जळून जाय म्हणतो लक्षात आहे. म्हणून बघा आपल्या जळगावचं नाव म्हणजे काय? जैशी गंगाबाई कैशी त्याची मन भगवंत जाणं त्या लक्षात. आपलं कोणतं गंगेत जळ आहे बघा. हे कोणतं गंगे? जळगाव म्हणजे गंगेत पवित्र जळ आहे. मन सुंदर असं बघा. माती बघा, माती मावाले आवडलं बघा. सुंदर तुम्ही बघा त्या ठिकाणी सुंदर असं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आधीच बनवलं टाळी वाजून लागून लक्षात. आणि आता आपलं गणेश आणि श्रीराम म्हणजे रामदार यांचं अधिष्ठान सुंदर असं या ठिकाणी आपण सुरू केलं त्या टाळीवर तुटणार नसं. पण बाबाने काय जावं का तुमच्या काय काय या मंदिराचं तुम्ही दोन्ही लागणार आहेत सांगा की त्याचं नियोजन कसं केलं सांगा. त्याचं नियोजन कसं केले तुम्ही? वर्गणी रुपये. पण कशी वर्गणी कशी गेली? इच्छेवर गेली का काही कंपल्सरी? क्षेत्रावर ज्याला जेवढं क्षेत्र असेल हां बरोबर. 2100 रुपये. म्हणजे त्याला जेवढी जमीन बरोबर की तसं काय गावामध्ये वाटा. गावात जर मंदिराचं काम असेल मग त्या निधी कसं जमा करतात असे अनेक विभागात त्या विचार मानले जातात. मग ते गावकरी फाईन कोणतरी विचार फायनल करतात त्याप्रमाणे ते मंदिराचं काम करीत असतात बघा. जसं तुमच्या गावाने काय करायचा? ज्याला जेवढे क्षेत्र आहे किती म्हणजे एक एकर किती द्यायचं सांगा? किती?
1 हेक्टर असेल तरी 3100 द्यायचे, 20 गुंठे बी असेल तरी 3100 द्यायचे, आणि 1 हेक्टरच्या वर जर असेल तर 31 रुपये गुंठ्याप्रमाणे घेऊ असं त्याचं नियोजन. जेवढं क्षेत्र असेल तेवढं, थोडक्यात जेवढं क्षेत्र असेल तेवढी देणगी दे. बरोबर आहे. नाही क्षेत्र ते विच्छाना काय जे देतील, क्षेत्रच नाही जे हातावर आहे त्यांना जे द्यायचे 2100 देऊ 1100 देऊ असं. सुंदर निवडणुकांनी केलं जर आलीवाला सगळं काही गावामध्ये काय राहत माहिती का, उमऱ्यावर काही गावामध्ये करगोट्यावर दिंगारी करगोट्यावर अशा अनेक गावाचे जे विचार असतात. आपण गावात सुंदर विचार केला की क्षेत्राप्रमाणे काय करायचं, काही देणगी अर्पण करायच्या मंदिरासाठी, आणि ज्यांना काही क्षेत्रांनी त्यांनी इच्छेने काय करायचं, इच्छेने. आणि म्हणून बघा आता ज्यांनी दिली आतापर्यंत दिली नाही, म्हणजे एवढं काम करून पाहायला मिळालं की मग ज्यांनी देणगी दिली त्यांचं कार्यक्रम करा. आता जे राहिले त्यांनी काय केलं पाहिजे, बरोबर तुम्ही बरं का, जग करा. ज्यांची देणगी बाहेर अजून द्यायची बाकी राहिली ना, बाबांना असं वाटतं त्यांच्याकडे कोणी मागायला आलं पाहिजे अशी त्यांनी अपेक्षा करू नये. त्यांनी स्वतःच्या मनाने काय केलं पाहिजे तर जास्त फरक मिळेल बरं का. तर मागायला आनंद दिली ना तर काही पुण्य तो मागायला त्याला द्यावं लागेल, द्यावं लागेल. म्हणून बाबांना अपेक्षित काही जागा करणार का, कोणी आपल्या घरी मागायला येतील मगच आपण देऊ असा विचार करायचा नाही. तर काय करायचं, उदार मनाने आपल्या गावची शाने होईल म्हणून प्रेमाने आणि आनंदाने काय करायचे, काय करा देणगी काय करा लवकर देऊन टाका, आणि लवकर या देवाचा कळस पहा. जय बाबा जय जय एक भजन बरोबर का. आता बरेचसे लोक बघा, बरेचसे लोक बाबांना काय म्हणतात, बाबांना लोक काय म्हणतात बरेचसे लोक, आणि बाबा तुम्ही